ठिकाणी पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ठाण्यामध्ये तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजितदादांकडून विकास कामांचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। दरवेळेप्रमाणे यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पहाटेच विकास कामांच्या पाहणी जी आहे ती केली जाते। ही दोन्ही दृश्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून विविध कार्यक्रमांना विविध स्थळांना उपस्थिती। ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजितदादांकडून विकास कामांचा आढावा घेतला जातोय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। पावसामुळे होणारी वाहतूक कोंडी, साचणारं पाणी आणि या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावलेलं होतं आणि आता सुद्धा विकास कामांचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। तर इकडे ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। ठाणे आणि बारामती, ठाणे एकनाथ शिंदे तर बारामती अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या दोन्ही ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। वर्षा मॅरेथॉनला स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा सहभाग जो आहे तो पाहायला मिळतोय। पहाटेच्या वेळेला सुरू होणारी ही स्पर्धा आणि दुसरीकडे बारामतीमध्ये अजितदादांकडून विकास कामांचा आढावा घेतला जातोय। थेट जाणार आहोत तर ठाण्यामध्ये सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुनील, मॅरेथॉन स्पर्धेला एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे, स्पर्धा सुरू झाली आहे। अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे ठाणे महानगरपालिका परिसरात आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी 31वी ठाणे महानगरपालिकेकडून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेसाठी या ठिकाणी 2000 पेक्षा अधिक धावपटू जे आहेत ते या ठिकाणी धावणार आहेत। अनेक स्पर्धक जे आहेत ते या ठिकाणी धावणार आहेत आणि याची सुरुवात जी आहे ती सकाळी या ठिकाणी झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी लता शिंदे आणि त्याचबरोबर खासदार नरेश मस्के हे देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी या मॅरेथॉनची सुरुवात केलेली आहे। पहिली जी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावपटू ते धावलेले या ठिकाणी दिसतात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 21 किलोमीटर 10 किलोमीटर 5 किलोमीटर असे वेगवेगळ्या टप्पे या धावपट्टीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। 1 लाख पेक्षा अधिक अधिकार जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आले। धावपट्टीची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विशेष बसची आणि रेल्वेची सोय धावपट्टींना या ठिकाणी यावी याच्यासाठी पालिकेकडनं करण्यात आलेली आहे। सध्या सकाळपासूनच या ठिकाणी ठाणे असतील, कल्याण असेल, डोंबिवली असेल, विविध भागातून या ठिकाणी जे धावपटू आहेत ते या ठिकाणी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत आणि सध्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर लता त्यांच्या पत्नी लता शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि आता तरुण जे आहेत ते थोड्या वेळानंतर तरुणाचे दुसरा जो टप्पा आहे तो या ठिकाणी मॅरेथॉनचा सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।